ऑपरेशन टायगर संदर्भातल्या ज्या घडामोडी आहेत त्या सध्या वेगवान सुरू आहेत। ठाकरे गटाचे खासदार यांना घेऊन एकनाथ शिंदे हे अज्ञात स्थळी गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे आणखी काही खासदारांची वाट पाहतायत असं सुद्धा कळतंय आणि हे सर्व खासदार आल्यानंतरच पुढची रणनीती ठरवली जाईल अशी माहिती झी24 तासला सूत्रांनी दिली आहे। या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी सध्या राजधानी दिल्लीमध्ये घडतात। प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला झी24 तासवर मिळते। ठाकरे गटाचे खासदारांना घेऊन आता एकनाथ शिंदे अज्ञात स्थळी गेल्याची माहिती सूत्रांकडून कळते। प्रत्येक मिनिटाला सध्या दिल्लीमध्ये काही ट्विस्ट येत आहेत, काही नाट्यमय घडामोडी घडतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत आणि आता ते काही खासदारांना घेऊन ठाकरे गटाच्या खासदारांना घेऊन अज्ञात स्थळी गेलेले आहेत। तर आणखी काही खासदारांची ते वाट पाहत आहेत, त्यामुळे नेमके आता हे खासदार कोण आहेत हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे आणि हे सर्व खासदार आल्यावर पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। त्यामुळे पुढचे काही क्षण आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, थेट जाऊया कपिलकडे। कपिल, सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण आता झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय ती म्हणजे एकनाथ शिंदे ठाकरे गटाच्या खासदारांबरोबर अज्ञात स्थळी गेलेत, आणखी काही खासदारांची वाट पाहतायत असं कळतं आहेत। काय काय नेमके सध्याचे अपडेट्स? नक्कीच सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना घेऊन अज्ञात स्थळी गेलेले आहेत। खबरदारीचं पाऊल आहे की जोपर्यंत गट स्थापन होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकतं, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं, दबाव तंत्र ठाकरे गट यूज करू शकतं, कायदेशीर कारवाई करू शकतं। या सर्व अनुषंगाने एकनाथ शिंदेने पावलं उचललेली आहेत आणि या सर्व खासदारांना घेऊन ते अज्ञात स्थळी गेलेले आहेत। दिल्लीमध्ये ते अज्ञात स्थळी एका ठिकाणी आहेत असं कळतंय। आपण आता श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी इथे आलेलो आहोत आणि ते जेव्हा दिल्लीला येतात एकनाथ शिंदे तर श्रीकांत शिंदेच्या निवासस्थळी ते राहतात, इथेच पत्रकार परिषद घेतात, इथेच ते मीडियाशी बोलतात, इथे सर्व राजकीय घडामोडी घडत असतात। परंतु आज हा बंगला खाली आहे, आज हे निवासस्थान पुन्हा खाली आहे, ना श्रीकांत शिंदे आहेत ना एकनाथ शिंदे आहेत आणि मग एकनाथ शिंदे गेले कुठे तर एकनाथ शिंदे अज्ञात स्थळी गेलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 का 7 आकडा खासदारांचा येतोय समोर, हे पाहणं गरजेचं असणार आहे। ठाकरे गटाचे जे 6 खासदार आहेत त्यांच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, परंतु एक अजून खासदार आहे ज्याचं नाव वाजे आहेत, ते तळात मिळत आहेत, असे खासदार आहेत। त्यामुळे तो आकडा वाढतो का हे सर्व पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका सुरू आहे आणि जेव्हा त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल त्यानंतर मग बिर्लांची भेट घेतली जाईल, अमित शहाची भेट घेतली जाईल आणि नवीन गट स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल। पण सध्याची मोठी बातमी ती समोर येते की अज्ञात स्थळी एकनाथ शिंदे गेलेले आहेत। कपिल जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तर एकंदरीतच सध्या ऑपरेशन टायगरच्या घडामोडी जोरदार घडू लागलेल्या आहेत आणि आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष हे दिल्लीकडे आहे। राजधानी दिल्लीमध्ये सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सध्या पुढे येतात। ठाकरेंच्या खासदारांसह शिंदे सध्या अज्ञात स्थळी आहेत, आणखी काही खासदारांची वाट पाहिली जाते। 6 खासदार की 7 खासदार हे काही वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे।